नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं वीकली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण भारतीय मार्केटमध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीचं मार्केटचं बिहेवियर आहे, यानुसार येणाऱ्या आठवड्यामध्ये मार्केटची दिशा काय असू शकते, मार्केटसाठी कुठले इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे, मार्केटवरचा व्ह्यू ठरवत असताना, ह्या सगळ्या गोष्टी आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल, YouTube चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज पहिल्यांदा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या YouTube चॅनलवरती सातत्यानं तुमच्यासाठी येत असतात. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर मी तुमच्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट 15 ऑगस्ट निमित्त ऑफर घेऊन आलोय. ऑफर अशी आहे की आपला प्रोफेशनल ट्रेडर कोर्स जो आहे, जो सध्याला 15 ऑगस्ट निमित्त फक्त ₹2000 मध्ये तुम्हाला मिळत आहे. मित्रांनो, यामध्ये प्रोफेशनल ट्रेडर कोर्स, स्विंग ट्रेडिंग कोर्स, स्टॉक ऑप्शन कोर्स, त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा ट्रेडिंगमध्ये वापर कसं करायचा, हे तुम्हाला या कोर्समध्ये फ्रीमध्ये मी शिकवत आहे. हो मित्रांनो, फ्रीमध्ये मी शिकवत आहे तुम्हाला. पूर्ण 30 दिवस लाईव्ह फ्रीमध्ये शिकवत आहे. जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर जॉइन करणं शक्य नसेल, कधी लाईव्ह लेक्चर जॉइन करता येत असतील, कधी करता येत नसतील, तर त्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडर कोर्स काय करावं लागेल, घ्यावा लागेल. त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय होणार आहेत, तुम्हाला मिळणार आहेत. मित्रांनो बघा, आता मी तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट डेटा जो आहे ना, तुमच्यासोबत सर्वात पहिल्यांदा शेअर करतोय. बघा मित्रांनो, आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे, हे तुम्हाला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवर मी तुम्हाला एक डेटा दाखवतोय, चार्ट दाखवतोय. हा डेटा भारतातल्या काही इम्पॉर्टंट इंडेक्सचा डेटा आहे. जवळपास मे महिन्यापासून मार्केटमध्ये एक इंडेक्स जो आहे ना, तो जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. त्या इंडेक्सचं नाव आहे मित्रांनो निफ्टी फार्मा इंडेक्स. त्याचबरोबर त्या खालोखाल जर विचारात घ्यायचं झालं, तर मार्केटमध्ये सध्या चांगली अपॉर्च्युनिटी कुठं आहे? कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? कोणता मोमेंटम स्टॉक पकडायला पाहिजे? जर तुम्हाला स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं असेल, स्विंग ट्रेडिंग करायचं असेल, तर सध्या निफ्टी फार्मा, निफ्टी ॲटो आणि पब्लिक सेक्टरमधल्या बँक्स ज्या आहेत ना, त्या जबरदस्त आउट परफॉर्म करत असलेल्या दिसून येतील. फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान निफ्टी पीओसी बँकनं ऑल टाइम हाय बनवला होता आणि इथून या इंडेक्समध्ये एक करेक्शन आलं. पण मित्रांनो, लाँग टर्ममध्ये जे वेल्थ क्रिएशन करणाऱ्या स्टॉक पैकी हा एक इंडेक्स आहे आणि त्याचबरोबर निफ्टी ॲटोमध्ये देखील एक चांगली स्ट्रेंथ जी आहे ती सध्याला असलेली तुम्हाला दिसून येते. पण सगळ्यात जास्त स्ट्रेंथ कुठं आहे? या 3 इंडेक्समध्ये आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टी इंडेक्स, प्रायव्हेट बँक आणि फिन निफ्टीचा जर विचार केला, डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 पासून आत्तापर्यंत या इंडेक्समध्ये रिटर्न तयार झाले नाहीत. हे इंडेक्स ऑलमोस्ट फ्लॅट किंवा निगेटिव्ह आहेत. मित्रांनो, 2 सेक्टर भारतीय मार्केटमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात अंडर परफॉर्मन्स करत आहेत. एक आहे आयटी इंडेक्स आहे आणि दुसरा आहे एफएमसीजी इंडेक्स. बघा मित्रांनो, मार्केटमध्ये हे जे 2 इंडेक्स आहेत ना, हे सध्या ज्या व्हॅल्युएशनला ट्रेड करतायत, ज्या लेव्हलला ट्रेड करतायत, इथं जर तुमचं सेक्टरल इंडेक्समध्ये काही प्रमाणात एक्सपोजर असेल, तर हा जो टाईम आहे, या ठिकाणी तुम्हाला नवीन ईटीएफच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. त्याचबरोबर चांगले स्टॉक बॉटमला सापडत आहेत. त्यामध्ये देखील तुम्ही ट्रेडचा काय करू शकता, या ठिकाणी प्लॅन करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं, तर हा जो चार्ट आहे, हा मी वीकली बेसिसवर सेम चार्ट दाखवते. बघा, वीकली बेसिसवर जर बघायचं झालं, तर पाठीमागच्या काही दिवसामध्ये या इंडेक्समध्ये कशा पद्धतीची रॅली बनली. निफ्टी ॲटोमध्ये मित्रांनो सर्वात मोठी रॅली जी आहे ना, ती सुरू आहे. साधारणतः 2024 पासूनचा जर विचार केला किंवा त्याच्या अगोदर जुलै 2023 पासूनचा जर विचार केला, तर निफ्टी ॲटो, फार्मा आणि पब्लिक सेक्टरमधल्या बँक या इंडेक्समध्ये जोरदार रॅली सुरू आहे. ही रॅली अजून कंटिन्यू होणार का? तर हो मित्रांनो, मार्केट सध्या खराब आहे. पाठीमागच्या 1-1.5 वर्षापासून मार्केटमध्ये सातत्यानं निगेटिव्ह न्यूज आहेत. सातत्यानं ग्लोबल सेंटिमेंट खराब आहे. क्रूड ऑइल आपल्या अर्थव्यवस्थेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ते देखील खूप खराब कंडिशनला आहे. इव्हन आपला रुपया देखील सर्वात खराब पातळीवरती ट्रेड करतोय आणि हे होत असताना हे 3 इंडेक्स पाठीमागच्या 3 वर्षामध्ये तुमचं कॅपिटल डबलपेक्षा जास्त करत आहेत. म्हणजे याचा अर्थ इथं स्ट्रेंथ आहे. तुम्ही जर दुसऱ्या साईडला बघितलं, तर एफएमसीजी, आयटी अजून पण तर ते बॉटमला आहेत. म्हणजे इथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी अजून देखील आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मिड पॉइंटला बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर जे आहे ते असलेलं तुम्हाला दिसून येते. मित्रांनो बघा, आता तुम्हाला अजून एक डेटा दाखवतो, म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. मित्रांनो, हा जो डेटा आहे, हा एफ-आयच्या ॲक्टिव्हिटीचा डेटा आहे
आणि हा डेटा मी मंथली बेसिसवर तुम्हाला दाखवत आहे. पाठीमागच्या काही दिवसापासून निफ्टीमध्ये जी रिकव्हरी दिसते, या रिकव्हरीचं तुम्हाला एनालिसिस करता येणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हे एनालिसिस करता आलं, तर तुम्ही मार्केटमध्ये मोठा पैसा बनवू शकता. मित्रांनो, मार्केटच्या दृष्टीनं सगळ्यात खराब महिना जर कुठला होता, तर तो होता मार्च 2026. आणि मार्च 2026ला मार्केटनं काय केला, या ठिकाणी बॉटम बनवला आणि हा बॉटम बनवल्यानंतर मित्रांनो, आत्तापर्यंत जर बघायचं झालं, स्मॉल कॅप असेल, मिड कॅप्स असतील किंवा ॲटो असेल किंवा फार्मा असेल, या सेक्टरमध्ये खूप चांगली रॅली पाठीमागच्या काही दिवसापासून सुरू आहे. त्यातल्या त्यात स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल, एस-आय-पीच्या माध्यमातून या सेक्टरमध्ये तुमचं एक्सपोजर घेतलं नसेल, तर अजून पण वेळ गेली नाही. या सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि हा जो चार्ट आहे, हा क्लिअरली आपल्याला काय दाखवतोय, तर जसा टाइम निघून जाईल तसं एफ-आयचा सेलिंगचा आकडा जो आहे ना, तो या ठिकाणी कमी होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑगस्ट महिन्यामध्ये आत्तापर्यंत 4,115 कोटी रुपयांचं नेट बायिंग करण्यात आलंय. आणि इव्हन मित्रांनो, तुम्ही एक इंटरेस्टिंग डेटा जर बघितला, तर जुलै महिन्यामध्ये एफ-आयचं सेलिंग जे आहे ना, ते 49,000 कोटीवरून डायरेक्ट आलं 5,700 कोटींना. म्हणजे या ठिकाणी एक मोठा ओव्हरहँग मार्केटवर जो होता सेलरचा, तो सध्याला कमी होतोय. आणि ज्यावेळेला मार्केटमध्ये मित्रांनो, हा ऑगस्ट महिना थोड्या काही गोष्टी आहेत मार्केटच्या दृष्टीनं, त्यामुळे मार्केट थोडं खराब आहे, नाही असं नाही. पण मित्रांनो, मे बी पुढल्या 1 ते 2 महिन्यामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला खूप चांगली स्ट्रेंथ बघायला मिळू शकते. आता मित्रांनो, हा जो डेटा आहे ना, हा लास्ट ट्रेडिंग सेशनचा डेटा आहे फ्रायडेचा. आणि हा जर डेटा बघितला, तर निफ्टीचे जे टोटल स्टॉक आहेत, त्यातले फक्त 11 स्टॉक पॉझिटिव्ह होते, 39 स्टॉक निगेटिव्ह होते. म्हणजे ओव्हरऑल जर बघायचं झालं, तर मार्केटमध्ये डिक्लायनिंग स्टॉकची संख्या जास्त आहे. इव्हन निफ्टी 500चा जरी विचार केला, इथं देखील डिक्लायनिंग स्टॉकची संख्या जास्त आहे. या सगळ्या इंडेक्सचा जर विचार केला, तर फक्त 25% स्टॉक पॉझिटिव्ह आहेत. ऑलमोस्ट 75% स्टॉक सध्याला निगेटिव्ह आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ या वीकमध्ये मार्केटची स्ट्रेंथ थोडीफार खराब होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो, बघा, मार्केट स्ट्रॉंग आहे की वीक आहे आणि हे मार्केट आपल्याला अपॉर्च्युनिटी देणार आहे की नाही, हे कसं ओळखायचं? हा डेटा काय सांगतोय बघा मित्रांनो, 6 ऑगस्ट पासूनचा मी डेटा घेऊन आलोय. 6 ऑगस्ट पासून वेगवेगळ्या स्टॉकचं एक्सचेंजवरती लिस्टिंग झालं आणि या लिस्टिंगमध्ये या स्टॉकनी किती लिस्टिंग गेन दिला ही माहिती आहे. बघा मित्रांनो, प्रत्येक स्टॉकमध्ये लिस्टिंग गेन आहे. कुठल्या स्टॉकमध्ये 25%, कुठल्या स्टॉकमध्ये 22%. मित्रांनो, आयपीओ मार्केटमध्ये त्याच वेळेला येतात, ज्यावेळेला मार्केटचा सेंटिमेंट सुधारतो, ज्यावेळेला मार्केटमधली सर्वात खराब कंडिशन पास ऑन होते. आणि मित्रांनो, येणारे आयपीओ देखील मार्केटमध्ये तुम्हाला कमीत कमी काही टक्क्यांचे रिटर्न या बरोबरीने देण्याची पोटेन्शियल ठेवतात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक डीमॅट अकाउंटमधून, फॅमिली मेंबरचं एक डीमॅट अकाउंट असेल, तर प्रत्येकाच्या डीमॅट अकाउंटमधून 1, 2, 3 लॉटला तुम्ही अप्लाय करा. कारण पॅसिव्ह इन्कम जनरेट करायचं असेल, इन्व्हेस्टमेंट कमीत कमी ठेवून 8 ते 10 दिवसामध्ये कॅपिटल रिलीज करायचं असेल आणि त्यावरती जर 10-15%, 20% रिटर्न मिळाले, तर हे रिटर्न खराब नाहीयेत. एका डीमॅट अकाउंटमधून आयपीओला अप्लाय करणं आणि 4 ते 5 डीमॅट अकाउंटमधून आयपीओला अप्लाय करणं, यामध्ये खूप मोठा फरक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर अजून एक डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, तर YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी WhatsAppची लिंक आहे, त्यावर क्लिक करा. मी तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपनिंगसाठी पूर्ण सपोर्ट करेल. त्याचबरोबर शेअर मार्केटचं पूर्ण फ्रीमध्ये ट्रेडिंग जे आहे ना, ते काय करेल मी तुम्हाला त्या ठिकाणी देईल. आता बघा मित्रांनो, अजून एक मुद्दा. आता हा जो चार्ट आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे. आपल्या इंडियाच्या मार्केटचा चार्ट आहे, म्हणजे निफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे. मित्रांनो, हा जर चार्ट बघितला, तर मार्केटला या ठिकाणी हायर साइडला एक क्लिअरली रेजिस्टन्स जो आहे ना, तो फेस करावा लागतोय. आणि पण इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, लोअर साइडला मार्केटमध्ये एक जबरदस्त सपोर्ट ट्रेंड लाईन मार्केटमध्ये खूप परफेक्ट वर्क करते. आणि या सपोर्ट ट्रेंड लाईनला मे बी मार्केट अजून पण एकदा येऊ शकतं. पण मित्रांनो, एकदा जर इथं मार्केट आलं या सपोर्ट ट्रेंड लाईनला, इथून जर मार्केटनं रिव्हर्सल घेतला, तर मार्केट मित्रांनो एका मोठ्या हायर साइडच्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करू शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
इव्हन 26K कडे देखील मार्केट जाण्याचा प्रयत्न करू शकतं. फक्त काही महिन्यांचा वेळ आता बाकी आहे. कारण ऑलरेडी स्मॉल कॅप, मिड कॅप इंडेक्स त्या लेव्हलला जाऊन पोहोचले आहेत. फक्त बाकी काय आहे, ब्रॉड मार्केट इंडेक्समध्ये निफ्टी पाठीमागे पडतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मार्केट जोपर्यंत ह्या रेंजमध्ये, आता इथं जर हे मार्केट डाउन साइडला जे यायला लागलं, हे काय यायला लागलंय? मार्केटमध्ये ग्लोबल सेंटिमेंट खूप खराब नाहीये. हां, थोडंफार अमेरिका इराणचा वाद सुरू आहे. क्रूड ऑइल थोडं परेशान करत आहे, नाही असं नाही. पण मित्रांनो, हा जो मुद्दा आहे अमेरिका इराणचा, यामध्ये लवकरच एक आपल्याला स्ट्रॉंग सोल्युशन येणं अपेक्षित आहे. मार्केट इथं जर बेस बिल्डिंग करत असेल आणि इथून जर मार्केट वर जात असेल, तर तुम्हाला मार्केट एक चांगली अपॉर्च्युनिटी जी आहे तुमच्यासाठी घेऊन आले तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. साधारणतः 1 ऑगस्टच्या दरम्यान एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की बाबा सिल्व्हरमध्ये तुम्ही बायिंग करा. सिल्व्हर ईटीएफच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मित्रांनो, हा लास्ट टाईमचा चार्ट आहे आणि हा चार्टमध्ये सध्याला या पद्धतीच्या डेव्हलपमेंट झाल्या. म्हणजे लास्ट वीकमध्ये मी ज्यावेळेला व्हिडिओ बनवला त्यावेळेला सांगितलं, बाबा सिल्व्हरमध्ये तुम्ही अॅक्युम्युलेशन करा. 2 आठवड्यामध्ये कंटिन्यू बेसिसवर सिल्व्हरमध्ये वाढ आहे. मित्रांनो, हा जो चार्ट आहे ना, हा गोल्डचा आहे. लास्ट टाईमला दाखवला होता आणि मी सांगितलं होतं, बाबा गोल्डमध्ये डाउन साइड अजून पण ओपन होऊ शकते. मे बी पॉसिबल 3481 कडे देखील गोल्ड जाऊ शकतं. पण या लेव्हलला तुम्ही गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करा म्हणून सांगितलं होतं. म्युच्युअल फंडमध्ये अजून एक्सपोजर गोल्ड सिल्व्हरचं घेतलं नसेल तर घ्या. आणि मित्रांनो, या आठवड्यामध्ये म्हणजेच पाठीमागच्या 15 दिवसामध्ये गोल्डमध्ये कशा पद्धतीचा रिव्हर्सल व्हिजिबल आहे हे बघा तुम्ही स्वतः चार्टवर. आणि अजून देखील गोल्डमध्ये खूप मोठी पोटेन्शियल अपसाइड बाकी आहे. चायनाची सेंट्रल बँक ओपन मार्केटमधून गोल्ड खरेदी करत आहे. आणि ज्यावेळेला सेंट्रल बँक्स गोल्ड खरेदी करतात, त्यावेळेला त्याचा अर्थ क्लिअर असतो मित्रांनो, मार्केटमध्ये येणाऱ्या दिवसात हे असेट क्लास अजून पण आउट परफॉर्म करू शकतं. त्यामुळे तुम्हाला जर ई-टी-एफच्या माध्यमातून, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करायचं असेल गोल्ड ई-टी-एफमध्ये, तर YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी फंड बाजारची फक्त एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची लिंक आहे. त्या लिंकमार्फत आजच अकाउंट ओपन करा आणि तुमच्या एस-आय-पी जर्नीला सुरुवात करा. आता मित्रांनो, अजून एक मुद्दा. सगळ्यात इम्पोर्टंट, सगळ्यात खराब गोष्ट जर कुठली असेल, ती म्हणजे क्रूड ऑइल आहे. मित्रांनो, क्रूड ऑइलचा जर चार्ट बघितला, तर हा जो चार्ट आहे, आपण लास्ट व्हिडिओ ज्यावेळेला बनवला होता, त्यावेळेला $84 क्रूड ऑइल ट्रेड करत होतं. आता ते $82 आहे. म्हणजे अल्मोस्ट क्रूड ऑइल त्याच लेव्हलवर आहे. क्रूड ऑइलमध्ये अजून कोणताही मोठी डेव्हलपमेंट झालेली नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी क्रूड ऑइल $70 कडे येणं खूप गरजेचं आहे. ते सध्या 10, 15, $20 प्रीमियमवर ट्रेड करतंय. ते आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगलं नाही. जर हे क्रूड ऑइल जर एकदा डाउन साइडला आलं, रुपया जर स्टेबल झाला, एफ-आयचं सेलिंग ऑलरेडी थांबलंय. एफ-आयचं सेलिंग थांबलं याचा अर्थ काय झाला? डेफिनेटली एका बाजूला रुपया स्टेबल होतोय. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपला शेअर मार्केटचा प्रोफेशनल ट्रेडर कोर्स फ्रीमध्ये जॉइन करायचा असेल, हो, फ्रीमध्ये, आणि ते पण लाईव्ह लेक्चर जॉइन करायचे असतील, तर दिलेल्या नंबरला कॉल करा. तुम्हाला कोर्सची पूर्ण माहिती सांगतो. कोर्स कसा जॉइन करायचा ते सांगतो. आणि सगळ्यात इम्पोर्टंट, कोर्सचं जर सॅम्पल लेक्चर बघायचं असेल, कोर्सची स्ट्रेंथ बघायची असेल आणि कोर्समधलं कंटेंट समजून घ्यायचं असेल आणि कॉन्टेक्स्ट समजून घ्यायचं असेल, तरी पण मेसेज करा. मी तुम्हाला एक सॅम्पल व्हिडिओ पाठवतो 1 तासाचा. व्हिडिओ बघा आणि त्यानंतर फ्री कोर्स जॉइन करा. मित्रांनो, फ्री आहे म्हणजे काहीतरी असेल असं समजू नका. ₹1,00,000 दिल्यानंतर सुद्धा जी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही मार्केटमध्ये, ती मी फ्रीमध्ये तुमच्यासोबत शेअर करतोय. धन्यवाद. थँक परत एका लवकरच व्हिडिओमध्ये भेटू.